तर काल दुपारी ना आमच्या परभणीमध्ये खूप छान पाऊस झाला होता, वातावरणही छान झालं होतं. तितक्यात हे पण घरी आले होते आणि मग आता अशा वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. तर एका साईडला मी खिचडीची तयारी करून घेतली आणि दुसरीकडे बटाट्याचे पातळ काप करून घेतले. बटाट्याची भजी किंवा पकोडे म्हणा, तेच मी करणार होते. तर एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतले, थोडीशी हळद टाकली, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टाकला, कोथिंबीर टाकली, थोडीसे लाल तिखट टाकलं, 1 पिंच सोडा टाकला, जिरा पावडर, थोडासा ओवा टाकला, चवीनुसार मीठ टाकून याचं पातळ असं बॅटर करून घेतलं. तर हे बॅटर जे आहे थोडंसं पातळच ठेवायचं, नाहीतर पकोडे जे आहेत ते आपले कुरकुरीत होणार नाहीत. तर गरम तेलामध्ये छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तर तुमच्यापैकी काही जणांना मी आलू म्हणते म्हणून थोडंसं काहीतरी वेगळंच वाटत होतं, तर आज मी बटाटा बनलेली आहे. आणि ही बटाटा पकोडी तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा मग भजी म्हणा, नाहीतर परत कमेंट येईल. तर छान असं ताट वाढून घेतलं होतं, यांना जेवायला दिलं आणि आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं. आणि सोबतच यांचे एक्सप्रेशन बघा. तर जेवण आवरून झाल्यावर मला इथे कॉर्न खायचं होतं भाजून, आवडतं मला, माझ्या मुलीला पण आवडतं. तर मस्त एन्जॉय केला. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब